नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बॉर्डर रांगोळी बघणार आहोत. तर बॉर्डर रांगोळी काढण्यासाठी प्रथम मी ते स्केलचा वापर केलेला आहे. अशा पद्धतीने स्केल छान एका रेषेमध्ये ठेवून घ्यायची. त्यानंतर मी पांढऱ्या रांगोळीनं अशा पद्धतीने एक बॉर्डर करून घेणार आहे. एक इकडनं आणि एक इकडनं. नंतर मी स्केल काढून घेणार आहे. अशा पद्धतीने मी बॉर्डर केलेली आहे. यामध्ये आपण एक कलर टाकून घेऊया. अशा पद्धतीने मी इथे बॉर्डर केलेली आहे. दोन्हीच्या मध्ये आपण आता असा ब्ल्यू कलर टाकणार आहोत. आता ब्ल्यू कलर मी इथे असा टाकलेला आहे कारण की नंतर आपल्याला फेंट कलर वापरायचा आहे. तर एक डार्क कलर मी त्यासाठी घेतलेला आहे, जेणेकरून डार्क आणि फेंट याचं कॉम्बिनेशन छान दिसते आणि आपली रांगोळी अगदी उठून दिसते. अशा पद्धतीने आता मी ब्ल्यू कलर टाकून घेतलेला आहे. आता मी इकडनं हे लॉक करून घेते. अशा पद्धतीने मी डॉट टाकून घेणार आहे. असे दोन दोन डॉटच्या मध्ये थोडासा जास्तीच अंतर ठेवणार आहे. अगदी दोन अशा पेअर आणि मध्ये थोडस अंतर. अशा पद्धतीने आपण हे डॉट टाकून घेणार आहोत. आता हा डार्क कलर झाला की ह्याच शेड मध्ये आपण दुसरा कलर थोडासा त्याच्यावरतून टाकून घेणार आहोत. याचं कॉम्बिनेशन बघा तुम्हाला पुढे कसं दिसतं. ह्या ज्या ट्रिक आहे ह्या खूप छान आहेत. याच्याने आपली रांगोळ अगदी उठून आणि सुशोभित दिसते. तर तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे एकंदरीत आपल्याला ह्या रांगोळीचं येणारं लुक पूर्ण दिसेल. आता अशा चपट्या बुडाचे मी एक झाकण घेतलेले आहे. त्याच्यानं अशा पद्धतीनं प्रेस करून अशा डायरेक्शन आपण हे असं ओढणार आहोत. अगदी असं. आता मी अशी एक काडी घेतलेली आहे. तर यांना आपण अशी डिझाईन तयार करून घेऊ. अगदी ह्याच डायरेक्शन आपण इकडचे पण करायचे आहे. एक अपोजिट डायरेक्शन, जेणेकरून हा असा पानाचा लुक येतो. अशा पद्धतीनं मी सगळे पानं तयार करून घेणार आहे. किती छान दिसते ना. अशा पद्धतीने आता हे जे पानाचे जे आहे, पान तयार करायची जी ट्रिक आहे ती ही अशी आतून बाहेर ओढायची. चुकून अशी बाहेरून आत ओढायची नाही, जेणेकरून ही आपली रांगोळ उडेल. म्हणजे हे असा आकार अगदी छान दिसतो. आता इथे जवळ आलं. आता याला कसं करायचं, तर हे आपण पान ह्या डायरेक्शन असं ओढून घेऊया, म्हणजे हे थोडस असं दिसेल.
आतून बाहेर करायचे. ओके, हे झाले आता आपले पानं. आपण याच्यामध्ये मधोमध अगदी 2 पानाच्या मध्ये एक पिंक कलर, राणी पिंक कलर टाकून घेणार आहोत. अशा पद्धतीने एक एक डॉट टाकायचा आहे. अगदी समप्रमाणात रांगोळी पडली पाहिजे. 2 पेअरच्या मध्ये, 2 पानांच्या मध्ये अशा पद्धतीने पूर्ण आपण एक एक डॉट असा पिंक कलरचा टाकून घेणार आहोत. या पद्धतीने आता पुन्हा मी एकदम सपाट अशा बुडाच्या झाकणाने याला असं प्रेस करणार आहे. अगदी छान व्यवस्थित असं प्रेस करून घेतल्याच्या नंतर आपण याला मधोमध असे गोल करून घ्यायचे आहे आणि असे अगोदर पानं करायचे, नंतर हे असे गोल करायचे. असं पानासारखा आकार काढून घ्यायचा. नंतर मध्ये असा गोल एक आकार काढायचा. हे झाले आपले गुलाबाचे फुलं. आहे की नाही छान? अशा पद्धतीने अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने किती सोपी ट्रिक आहे. अशा पद्धतीने आपण गुलाबाचे अगदी छान असे गुलाब करून घेतलेले आहे. आता हे झाले आपले गुलाबाचे फुलं. आता याच्यामध्ये हे दोन्ही कलर अगदी उठून दिसण्यासाठी मधोमध आपण असे थोडेसे व्हाईट कलरनं हे असं करून घेऊया, जेणेकरून आपली ही बॉर्डर रांगोळ अगदी छान दिसेल आणि तिला एक वेगळाच लुक येते. ह्या पद्धतीने आपण सगळ्या गुलाबांच्या फुलांना अशा करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय हे, अगदी सुरेख. आता हा जो कलर आहे हा अगदी प्लेन दिसतोय. मग आपण याच्यासाठी काय करणार आहोत, तर अशा पद्धतीने याच्यामध्ये आपण छोट्याशा अशा लाईन ओढून घेणार आहोत, जेणेकरून हा जो भाग आहे हा उठावदार दिसेल. अशा पद्धतीने आपण याची डिझाईन तयार करून घेऊया. आहे की नाही सुरेख आणि सोपी पद्धत. झाली आपली बॉर्डर रांगोळी. आपण पाटाभोवती किंवा आता महालक्ष्मीच्या मखराभोवती अशा पद्धतीची बॉर्डर रांगोळी काढू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.